खरं तर आज श्रावणी पहिला सोमवार योगायोग पहा. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे सण येत आहेत त्यामध्ये नागपंचमी सण येतो. नागपंचमी म्हटलं का एक पूर्वीच्या काळामध्ये चोखा खेळायचा, पिंगळा खेळायचा किंवा फुगड्या खेळायच्या, या सगळ्या परंपरा पुढे नेत असताना वारुळाचं पूजन असायचं. आज या ठिकाणी वारुळ आपल्याला या राजगुरुनगरमध्ये सिद्धेश्वर मंदिरामध्ये आपण आलोय. या ठिकाणी वारुळ पाहायला मिळत नाही. बऱ्याचशा महिला भगिनी या ठिकाणी आहेत. खरं तर त्यांना चुकल्यासारखं वाटतंय की यावेळेस आल्यानंतर वारुळच कुठं गेलं. काय वाटतंय तुम्हाला, यावर्षी वारुळ भेटलेलं नाही? यावर्षी पूजेला वारुळ नसल्यामुळे जरा चुकल्यासारखं वाटतंय. आणि खरं तर या वारुळाची व्यवस्था इथे होणं गरजेचं हो ना, हा पाहिजे होतं, कारण की दरवर्षी आम्ही बघतोय असं पूजा करतो वगैरे, त्यामुळे यावर्षी थोडंसं चुकल्यासारखं वाटतं. हा चुकलं. हरकत नाही, आपण जाऊया. मला सांगा, हा जो आपला परंपरा सण आहे कुठला, नागपंचमी, हा पहिला सण माझ्या मते श्रावण महिन्यातला सुरुवात होतो आणि या श्रावणीच्या सोमवारी आलाय, म्हणजे पहिल्या सोमवारी. तर काय सांगाल या सणाबद्दल तुम्ही? भाग्यच म्हणायचं नागपंचमी आणि ते एकाच दिवशी आलं, म्हणजे श्रावणी सोमवार हे खूपच म्हणजे योग हा 35 ते 36 वर्षानंतर एकदा आलेला आहे हा योग, की श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी. तर ते आपलंच भाग्य चांगलं आलं. आज तुम्ही या ठिकाणी नागपंचमीला पण आणि श्रावणी सोमवारच्या पहिल्या सोमवारी पण आलात, परंतु या ठिकाणी आपल्याला वारुळ पाहायला मिळालं नाही. त्याबद्दल काय वाटतं? चुकल्यासारखं वाटतंय. पुढच्या वर्षी वारुळ व्हावं. हो. खरं तर आमच्या भगिनी या ठिकाणी संगीताताई शेटे आहेत. मला सांगा, वारुळ यावर्षी तुम्हाला पूजनाला नाही, पुढच्या वर्षी असं वाटतं? वाटत ते असं पाहिजे पुढच्या वर्षी, पुढल्या वर्षी पाहिजे. निश्चित आपण पाहतोय. आता या ठिकाणी महिला भगिनी एक आनंद उत्सव संपन्न करत आहेत. आपण बाकीच्या महिलांकडे जाऊया. मला सांगा, आपण कुठून आलात? राजगुरुनगर. प्रत्येक वर्षी या सणाला येतात? हो. मग या वर्षी काय बरोबर घेऊन आले होते? सगळं पूजेचं सामान, दूध वगैरे, लाह्या, हळदी कुंकू, नैवेद्य, परत मग वारुळाला देण्यासाठी. हो. परंतु वारुळच आज पाहायला मिळालं नाही मिळालं. त्यावेळेस तिकडेच केले त्यांनी, तिथे पूजा केली. हो. पुढच्या वर्षी वारुळ इथे असं वाटतं? वाटतं ना. तुमचं काय मत आहे? तेच भेटते ना, म्हणजे इथं पूजा वगैरे करायला तिथं खूप गर्दी वगैरे. एक आनंद उत्सव इथं संपन्न केला. मग आता तुम्ही हा आनंद कसा साजरा करणार? बिना वारुळाचा करणार? नाही, आता फुगडे वगैरे करू, काहीतरी करू. फेर देऊ, मस्तपैकी एन्जॉय करू, आनंद घेऊ. मला सांगा माऊली, हा सण महिलांसाठी हा किती महत्वाचा वाटतो? महिला हे भावासाठी हा सण करतात आणि हा पारंपरिक सण आहे. पारंपरिक सण आहे. अनेक महिला भगिनी वारुळाला पूजण्यासाठी आलेल्या आहेत. या सिद्धेश्वर मंदिरामध्ये किंवा या परिसरामध्ये प्रत्येक, या पुढे जावे, या पुढे. खरं तर सिद्धेश्वर मंदिरामध्ये या परिसरामध्ये प्रत्येक वेळेस जे नागराजाला पूजण्यासाठी वारुळ असायचं, त्या वारुळाचं पूजन व्हायचं. महिला फेर धरायच्या किंवा खरं तर दूध वगैरे आपण पाहतो इथे, त्या लाया वगैरे, बत्ताशे वगैरे ते सगळे घेऊन आलेले आहेत. परंतु आता दूध इथे वारुळ नाही किंवा हा प्रश्न उभा राहतोय. तर त्यांनी या ठिकाणी मी त्यांच्याशी चर्चा केली, तर त्यांनी सांगितलं की आतमध्ये ती जी मूर्ती आहे तिथेच आम्ही पूजन केलं. वारुळ शोधत होतो सगळीकडे, पाहिलं पण वारुळ कुठे दिसलं नाही आम्हाला. आतमध्ये मंदिराच्या पाहिल्याच्या नंतर आम्हाला तिथे मूर्ती दिसली, त्याच पूजन केलं. मग आम्ही बाहेर थोडस मंदिराच्या निघून मग फेर वाटत होता, तर पण फेर वारुळच्या कडेला धरतात. मग इथे आम्ही फुगडे खेळून निघालोय आता. खरं तर तुम्हाला यावर्षी थोडं चुकल्यासारखं वाटतं ना? नक्कीच. कारण प्रत्येक वर्षी ते वारुळ असायचं, वारुळाचं पूजन व्हायचं. आणि या वारुळाच्या पूजन करताना जे दूध आहे किंवा हे सगळं आपली प्रथा परंपरा आहे, यावर्षी थोडस वेगळं पद आहे. आणि दुसरी गोष्ट, श्रावणी सोमवार नेमकी पहिला सोमवार, त्यामुळे गर्दी देखील वाढलेली आहे. महिला एका बाजूला श्रद्धेने येतात, पण दुसऱ्या बाजूला येतात दरवर्षी. महिला, प्रत्येक महिलेचा सण असतो, हौसेनेच येतात महिला तिथे त्यासाठी. आणि त्यांच्यासाठी मला तरी वाटतं की वारुळ दरवर्षीप्रमाणे असायला हवं, पण महिलांनी थोडस का बाबा त्या स्वच्छतेची काळजी घेता, त्या वारुळाची पूजा किंवा अन्यथा तुम्ही वडाला येताय, अजून कशासाठी येताय त्या सिद्धेश्वरासाठी, तर तुम्ही स्वच्छता ठेवायचं भानही महिलांनी ठेवलं पाहिजे. त्यामुळं का आपल्याला अशा अडीअडचणी आपल्याला परत येणार नाहीयेत ना. कारण ह्या वर्षी वारुळ झालं नाहीये, तर महिलांनी त्याचीच जर आता लक्षात ठेवलं की आपल्याला ह्या वर्षी वारुळ नाही झालेलं आहे, मग त्याची स्वच्छता जर त्यांनी आता ठेवली तर पुढच्या वर्षी आपल्याला नक्कीच वारुळ भेटू शकतं ना इथे.
खरं तर आपण पाहिले इथे स्वच्छता असल्यामुळे वापराच्या काही गोष्टी झाल्या नसतील, परंतु एकूणच आपल्या महिला भगिनींचा जो आनंदाचा क्षण आहे, जो आनंदाचा जो सण आहे, तो म्हणजे नागपंचमी. आणि नागपंचमीला एक प्रथा परंपरा आहे, जोका खेळणं, फुगड्या खेळणं किंवा फेर करणं, वारुळाला फेर केला जातो. पण आज यावर्षी त्यांना पाहायला मिळत नाही. थोडं खंत ते यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. परंतु आपण मला एक सांगा, या सणाबद्दल तुम्हाला काय सांगाल की हा सण म्हणजे केव्हापासून चालू झाला? बरेच वर्षापासून झालाय. बरेच वर्षापासून परंपरागत सण पूर्वजांपासून फुगडी खेळणे, फेर धरणे, झिम्मा, अजून भरपूर झोका खेळणे, भरपूर गोष्टी अवंगत आलेल्या आहेत आणि इथून पुढे अशाच चालू ठेवाव्यात महिलांनी. नवीन पिढीत सुद्धा या गोष्टी अशाच चालू ठेवल्या पाहिजेत, एवढीच इच्छा आहे आमची. खरं तर मला सांगा, तुमचं वय जरी म्हणजे तुम्ही तारुण्यात असलात तरी पण जुन्या परंपरा तुम्हाला आवडतात. लहानपणी वगैरे पाहिले का? खूप रात्रभर आम्ही फुगडी खेळलोय, फेर धरलेले आहेत. भेंडी का? सगळं मेहंदी काढणं, गजरे करणं घरी, आता सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी आता तशा राहिल्या नाहीत, पण त्या गोष्टी व्हाव्यात अशी तरी खरं इच्छा तर आहे. आपली ही जी परंपरा आहे, जो ठेवा आहे, तो असाच पुढे नेण्याची गरज आहे आपल्या हिंदू संस्कृतीत. हो, नक्कीच नेलं पाहिजे. आपल्या हिंदू संस्कृतीने तरी नक्कीच नेलं पाहिजे. हे सण असे त्याला प्रत्येक सण साजरा केला पाहिजे महिलेने. तर मी म्हणते, जर महिलेने ह्या सणांमध्ये पुढाकार घेतला तर हा सण इथून पुढे पिढ्यानपिढ्या साजरा होत राहील. खरंच आपण ऐकलंय, हा महिलांचा सण असतो. तो महिलांचा सण जर लक्ष घालून महिलांनी जर पुढे नेला तर निश्चित पिढ्यानपिढ्या हे चालू राहील. या ठिकाणी या ताईचं म्हणणं असं आहे की पुढच्या काळामध्ये वारुळ व्हावं. काय सांगा? भारतीय संस्कृती एकतर लोपच चालली, आपली मराठी भाषा खूप प्रमाणात कमी होत चालली आहे. आपण जर आपले सण साजरे नाही केले तर बाकीचे लोक तर आपले सण साजरे करणारच नाहीत, पहिली गोष्ट. आणि काय होतं, मग असं जर आलो की इथं वारुळ आहे म्हणून लोक येतात आहे, बरोबर, त्या इच्छेने की इथं आहे चला, आणि ते जर नसेल तर लोकांची नाराजी व्यक्त होते की इथं बनत नाही, मग पुढच्या वेळेस यायला नको नेक्स्ट टाइम, अशा भावना लोकांच्या मनात तयार होतात. त्याच्यामुळे ट्रस्टींना इथून पुढे एवढं सांगणं राहील की पुढच्या वर्षी नक्की त्या वारुळाचं तेवढं करा. ते परमनंट केलं तरी चालेल, म्हणजे येणारे लोक परत असं नको व्हायला की लोक येत नाहीयेत बाबा, तो सण साजरा होत नाही. आपली संस्कृती आपण जपायची, त्या गोष्टी आपणच केल्या पाहिजे. आपण मराठी असल्याचा आपल्याला आपल्या मातीचा अभिमानच पाहिजे ना. तेव्हा ते अतिशय महत्वाचं त्यांनी जाता एक वाक्य वापरलं की ही मराठी संस्कृती किंवा आपली हिंदू संस्कृती आपणच जपायची. वारुळाला जर नसेल तर उद्या कसं पूजनाला येणार? म्हणून बरीचशी मंडळी या ठिकाणी महिला भगिनी कमी पडतील, म्हणून पुढच्या काळामध्ये वारुळ निश्चित या ठिकाणी व्हावं. निश्चित आपण त्या ट्रस्टिंगकडे पण चर्चा करणार आहोत की या वारुळा संदर्भात पुढच्या काळामध्ये याचा विचार व्हावा. धन्यवाद. थँक्यू. श्रावण महिन्यातील या ठिकाणी हा जो पहिला सोमवार आहे आणि याच सोमवारी बरोबर आज आपण पाहतोय की या ठिकाणी नागपंचमी देखील आली. आपल्या सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये आपण पाहतोय प्रत्येक वर्षी नागपंचमी आल्यानंतर महिलांना या ठिकाणी वारुळाची व्यवस्था असायची. वारुळ असल्यानंतर वारुळाचं पूजन व्हायचं, तिथे फेर धरायचे, पारंपरिक खेळ व्हायचे किंवा महिलांना एक वेगळ्या प्रकारचा उत्साह या ठिकाणी निर्माण व्हायचा. आज देखील बऱ्याचशा महिला आपण आलेल्या पाहिल्या की त्या महिलांच्या बरोबरीनं जे ताट आणलं गेलं त्या ताटामध्ये आपण पाहिलं बत्ताशे असतील, लाया असतील, दूध असेल, या सगळ्या वस्तू, सगळ्या पदार्थ या ठिकाणी आणले गेले नागोबाचं पूजन करण्यासाठी किंवा आपण पाहतोय त्या ठिकाणी वारुळाचं पूजन करण्यासाठी. वारुळ या ठिकाणी नव्हतं म्हणून बऱ्याचशा महिलांची नाराजी आपण पाहिली. बऱ्याच महिलांनी आपलं मत देखील या ठिकाणी व्यक्त केलं. आता आपण जाऊया की हे प्रशासन किंवा इथं जे काही कामकाज पाहिलं जातं ते जे सेवेभावी मंडळी आहेत, सेवाकरी मंडळी आहेत, यांच्याकडे जाऊन माहिती घेऊया की यावर्षी वारुळ का नाही आणि या पुढच्या वर्षाच्या काळामध्ये वारुळ या ठिकाणी साकारणार आहे का. नमस्कार, आपण या ठिकाणी ही सगळी सेवा पाहताय. एकूणच प्रत्येक सोमवारी किंवा शिवरात्र असेल हे सगळं कामकाज तुम्ही पाहताय. अतिशय चांगल्या पद्धतीचं हे सगळं चालू आहे. परंतु यावर्षी थोडासा महिलांनी एक नाराजी व्यक्त केली की यामध्ये या वारुळाच्या जो काही सण आहे म्हणजे नागपंचमी, या नागपंचमीला इथे वारुळ नव्हतं. याचं कारण काय आणि पुढच्या वर्षी वारुळ असणार आहे की नाही? पहिले तर ह्या सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये हे आम्ही काही पाहत नाही. पहिले आमचं सेवेकरी मित्रमंडळ आहे सगळं. तर पूर्ण राजूरनगर शहराच्या वतीने जी काही आमची सेवेकरी मंडळ आहे ती इथली सगळी जागेवरती जे काही कार्य केलं जातं त्या सगळ्यामध्ये सगळ्या मित्रपरिवाराचा सहवास असतो. त्याबरोबर यावर्षी थोडंसं श्रमदान कमी झालेलं आहे आणि जे वारुळ केलं होतं 3-4 वर्ष ते रेग्युलर तसंच ठेवलं होतं, पण ते काही कारणास्तव काढावं लागलं. पण यावर्षी जी काही नागपंचमीची लोकांची जी गैरसोय झाली आहे त्यावरती दिलगिरी व्यक्त करून सगळ्या आमच्या सेवेकरी मंडळाच्या वतीने माफी मागतो
आणि पुढील वर्षामध्ये माता बहिणींना सर्वांना नागपंचमीसाठी नक्कीच चांगल्या प्रकारचे वारुळ करून द्यायची जबाबदारी आम्ही आमच्या सेवेकरी मंडळाची करून घेऊ. खरं तर आपण ऐकलंय की निश्चित आज जी ही कमतरता जाणवते आहे ती महिला भगिनीसाठी सेवेकरी मंडळाने या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली. पुढच्या काळामध्ये पुढच्या वर्षी निश्चित हे वारुळ या ठिकाणी साकारलं जाईल. निश्चित महिलांना जर काही गैरसोय झाली ती पुढच्या वर्षी सोयीमध्ये रूपांतर होईल आणि निश्चित आपला जो काही ठेवा आहे हिंदू संस्कृतीचा, जे काही सण आहेत त्यामधील हा वारुळाचं पूजन म्हणजे नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहामध्ये पुढच्या वर्षी साजरा केला जाईल. धन्यवाद. आपण चॅनलला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार. तुमचं धन्यवाद.